In this session, we will resume from the next great king of Rashtrakud dynasty, that is Amogh Varsha, the first. This, the most significant ruler of Rashtrakud dynasty, ruled from 814 to 878. Amogh Varsha first succeeded Govind III, which we had seen in the last interrupted lecture, and due to his peace-loving nature, this Amogh Varsha, the first king, is also known as Ashoka of South. अशोका द ग्रेट च्या नेचरशी याचं साधर्म्य आढळतं, त्यामुळे याला हिस्टोरियन्स अशोका ऑफ साऊथ असं सुद्धा म्हणतात. ही इज द मोस्ट फेमस राष्ट्रकूट किंग. या राष्ट्रकूट डिनास्टीमधला सर्वात प्रसिद्ध असलेला हा राजा आहे. अँड ही बिल्ट न्यू कॅपिटल सिटी राष्ट्रकूटांची जी कॅपिटल सिटी आहे मान्यखेत, आता त्याचं नाव मालखेड असं आहे, जे आता कर्नाटकमध्ये आहे. तर ही उभा करण्याचे श्रेय अमोघ वर्ष याला जातं. बिफोर टर्निंग टू पीस लिव्हिंग नेचर, ही ऑल्सो डेमॉन्स्ट्रेटेड हिज ब्रेवरी. त्यानं पराक्रम सुद्धा सिद्ध केलेले. ही डिफिटेड, त्यानं काही दक्षिणेकडच्याच राजांना पराभूत केलं. ईस्टर्न चालुक्यस, आणि ह्यांना ईस्टर्न चालुक्यसना पराभूत केल्यानंतर त्याने एक स्वतःला पदवी घेतली. ही ॲझ्युम्ड द टायटल वीर नारायण. वीर नारायण, दिस इज इम्पॉर्टंट. अशोका ऑफ साऊथ ते त्यानं स्वतःला म्हटलेलं नाही आहे, ते त्याला हिस्टोरियन्स म्हणतात. पण वीर नारायण ही पदवी त्यानं स्वतःच घेतली. ही ऑल्सो मेड पीस विथ वेस्टर्न गंगाज. गंगा ही एक छोटी डिनास्टी होती, कर्नाटकमध्ये त्यांचा इन्फ्लुएन्स होता. थ्रू मॅट्रिमोनियल अलायन्स, आपल्या दोन मुलींचा विवाह त्यानं या गंगा डिनास्टीमध्ये करून दिला. सो बाय वॉर अँड बाय मॅट्रिमोनियल अलायन्सेस ही कन्सॉलिडेटेड द एम्पायर ऑफ राष्ट्रकूट. अँड ह्याचा जो हे होता फादर होता गोविंद III, हा गोविंद III, ही वॉज स्टॉन्च बिलिव्हर ऑफ इन्व्हेजन, म्हणजे आक्रमण करून साम्राज्य करण्याच्या अगेन्स्ट हा अमोघ वर्षाचा एक प्रयत्न होता. ही ऑलवेज प्रेफर्ड, त्याला प्राधान्य दिलं टू मेंटेन फ्रेंडली रिलेशन्स with his neighbors. शेजारील ज्या राजवटी आहेत त्याच्याशी संघर्ष ह्याला नको होता,
त्यामुळं तरीसुद्धा त्यानं पराक्रम हे सिद्ध केले होते. ही वॉज, आणि ह्या याच्यामुळंच की त्याला स्वतःला संघर्ष नको होता, त्यामुळे त्यानं मॅट्रिमोनियल रिलेशन, मैत्रीचे सौहार्दाचे संबंध ठेवून एक स्थैर्य आणलं. तुम्ही जर याचा कालावधी बघितला, ही रूल्ड फॉर 64 इयर्स. तो 64 वर्ष यामुळं राज्य करू शकला. आणि एन्शियंट आणि मेडिवल इंडियामध्ये इतकं राज्य कुठल्याच राजाने एवढं दीर्घकालासाठी केलेलं नाही. 64 वर्ष तो राजा होता. आणि त्याचं जे राज्य आहे ते मैत्रीचे संबंध असल्यामुळं शेजारील राष्ट्रांशी बऱ्याच अंशी स्थैर्य मिळालं. त्यामुळं आर्ट, कल्चर ह्या राजाच्या काळात सुद्धा फ्लरिश झाली. ही वॉज अ पॅटर्न ऑफ लिटरेचर. त्यानं राजा शेजरीला आणि स्वतः तो स्कॉलर होता, विद्वान होता इन कन्नड अँड संस्कृत. एकंदरीतच हे राष्ट्रकूट राजे आहेत, त्यांनी ह्या दोन भाषांना प्रोत्साहन दिलं, कन्नड आणि संस्कृत. तर त्यातल्या त्यात अमोघवर्ष हा विद्वान होता स्वतः ह्या दोन्ही भाषांच्या मध्ये. आणि त्यानं एक ग्रंथ सुद्धा लिहिला कन्नडमध्ये, जो खूप प्रसिद्ध आहे, कविराज मार्ग. ही ऑथर्ड किंवा ही रोट कविराज मार्ग, and it is known as the earliest Kannada work on poetics. हे त्यानं कन्नडमध्ये लिहिलं. आणि संस्कृतमध्ये पण त्यानं एक ग्रंथ लिहिलं, प्रश्नोत्तर रत्नमालिका. प्रश्नोत्तर रत्न मालिका हे त्यानं संस्कृतमध्ये लिहिलं. आणि हे सुद्धा वर्क त्याचा अतिशय उच्च दर्जाचा समजलं जातं. नंतर हे तिबेटियन भाषेमध्ये सुद्धा ट्रान्सलेटेड झालेलं होतं तिबेटमधल्या अभ्यासकांनी. इतकं लिटररी हाय क्वालिटीचं होतं. आणि त्याच्या रिलिजियस टेम्परामेंट जो आहे त्याचा, तो सर्व धर्मांच्या बाबतीत अशोकासारखाच सौहार्द बाळगणारा होता. पीस लिव्हिंग नेचरमुळं शांतताप्रिय राजा होता. त्यामुळे ह्याला मगाशी जसं उल्लेख केला तसं अशोका ऑफ साऊथ असं म्हटलं जातं. आणखीन ही इज कम्पेअर्ड विथ विक्रमादित्य, चंद्रगुप्त सेकंड जो आहे गुप्ता डिनास्टीचा. आपण बघितलेलं आहे की त्याच्या दरबारात बऱ्याच कलांना आणि विद्वानांना राजाश्रय मिळायचा नवरत्नांच्या स्वरूपात. तर ही इज कम्पेअर्ड विथ विक्रमादित्य. हा विक्रमादित्य म्हणजे चंद्रगुप्त दुसरा गुप्ता राजवटीचा. ओके, त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपण म्हणजे कुठल्या राष्ट्रकूट राजाला अशोक ऑफ साऊथ म्हटलं जातं, ज्याची तुलना गुप्ता राजवटीच्या चंद्रगुप्त दुसऱ्याशी किंवा विक्रमादित्यशी केली जाते. कुठल्या राष्ट्रकूट राजाला नेपोलियनशी तुलना केली जाते, अर्जुनाशी तुलना केली जाते. ह्या गोष्टी फॅक्च्युअलच्या दृष्टीनं इम्पॉर्टंट आहेत. तर अमोघ वर्षाच्या काळामध्ये राष्ट्रकूटांचं जे राज्य आहे ते अतिशय भरभराटीला पोचलं.
आणि त्यांचा एकमेव राजा जर आपल्याला पॉइंट आउट करायचा असेल तर ही वुड बी अमोघवर्ष. नाव लेट अस गो टू द नेक्स्ट किंग इन द लाईन. आता याच्यानंतर साधारणपणे हळूहळू उतरते काळ सुरू होते. पण याच्या अगोदर आपण बघितलं ध्रुव, गोविंद तिसरा, कृष्णा होईल त्याच्या अगोदर अतिशय पराक्रमी राजे राष्ट्रकूट राजवटीला लावले. त्यामुळे एक अतिशय चांगलं स्थैर्य असणारी राजवट या भागामध्ये रुजू शकली आणि त्यामुळे संस्कृतीचा सुद्धा विकास झाला या भागातील. अमोघ वर्ष नंतर पुढचा राजा जो आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे महत्वाचा इंद्र द थर्ड. आता हे आपण प्रॉमिनंट राजे घेतो लगेच, म्हणजे अमोघ वर्षाचा मुलगा त्याचा असं नाही, तो इनसिग्निफिकंट आहे त्यामुळे त्याची इतिहासानं नोंद घेतलेली नाही. त्यानंतरचा सिग्निफिकंट जो राजा येतो तो इंद्र द थर्ड. ही कंटिन्यूड फ्रॉम 914 टू 929. हा ग्रँडसन होता अमोघ वर्षाचा, ग्रँडसन ऑफ अमोघ वर्ष. आणि एकदा ते शांतताप्रिय राजा निघून गेल्यानंतर बंडाळी उभी राहिली, रिबिलियन्स सुरू झाले राज्यामध्ये. तर ह्याचा बिमोड यशस्वीरित्या हा इंद्र द थर्डने केला. ही क्रस्ट रिबिलियन्स अँड परत त्यानं रिएस्टॅब्लिश केलं. आणि जो ट्रायपार्टी स्ट्रगल अमोघ वर्षाच्या काळात थोडाफार थांबला होता, म्हणजे अमोघ वर्षाला कनौजमध्ये तितका इंटरेस्ट नव्हता, पण इंद्र तिसरा हा परत थोडासा आक्रमक राजा होता. सो ही अगेन लेड invasion to the Kannauj north and he defeated Pratihara king Mahipal the first. की आपण गुर्जर प्रतिहारा भक्तांना बघितले आहे. हा त्यांच्या राजवटीच्या शेवटचे हे राजे आहेत महिपाल वन. अँड ही सॅक्ड कनौज. कनौजवर पुन्हा ताबा मिळवला. ओके. आणि हे मी मागं सुद्धा सांगितलेलं आहे की या ट्रायपार्टी स्ट्रगलमध्ये आपण बघतो इतिहासामध्ये हे राष्ट्रकूट राजे वारंवार विजयी ठरतात. ते प्रत्येक वेळी त्या प्रतिहारांना तरी पराभूत करतात किंवा पालव जे आहेत बंगालचे त्यांना सुद्धा पराभूत करतात. तर हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे की प्रतिहारा चा जो राजा महिपाल होता त्याला कुणी पराभूत केला असा प्रश्न येऊ शकतो. अमोघ वर्ष नक्कीच नाही ऑप्शन. गोविंद तिसरा हा खूप त्याच्या अगोदर होऊन गेला, तर इंद्र द थर्ड. त्यानंतर एक सिग्निफिकंट रूलर येतो, तो लास्ट सिग्निफिकंट रूलर येतो राष्ट्रकूट राजवटीचा, कृष्णा द थर्ड. याची कारकीर्द साधारणपणे 939 टू 967 10व्या शतकाच्या उत्तरार्धात हा राजा होऊन गेला राष्ट्रकूटांचा. ही इज कन्सिडर्ड ॲज लास्ट ग्रेट रूलर ऑफ राष्ट्रकूटांचा हा शेवटचा राजा पराक्रमी. ही ट्राय टू कन्सॉलिडेट, त्याने कन्सॉलिडेट केलं थोडंफार. कारण कसं होतं एम्पायर मोठा असेल तर ते टिकवण्यासाठी सुद्धा बरेचसे प्रयत्न करावे लागतात. अगोदरच्या राजाने वाढवलं होतं, नंतरच्या त्यांच्या वंशजावर ते किती चांगल्या प्रकारे ते टिकवतात आणि वाढवतात याच्यावर ठरतं. तर निदान कृष्ण तिसरा जो आहे त्यानं कन्सॉलिडेट करायचा प्रयत्न केला आणि नॉर्दर्न तामिळनाडूचा पार्ट सुद्धा त्यानं डायरेक्टली आधिपत्याखाली आणला. अँड ही यूज टू लेव्ही ट्रिब्यूट. त्याने ट्रिब्यूट
सिलोनचा राजा, श्रीलंकेचा राजा, त्याला सुद्धा ट्रिब्यूट द्यायला भाग पाडलं कृष्णाचा तिसऱ्यानं. ह्याला थोडासा संघर्ष जास्त करावा लागला, ह्याला दक्षिणेकडे सुद्धा संघर्ष करावा लागला आणि उत्तरेकडे सुद्धा त्याच्या करावा लागला की स्ट्रगल विथ परमार्स ऑफ माळवा यांच्याशी त्याला संघर्ष करावा लागला. परत चालुक्याचं ऑफ वेंगी तर हे कायमच, कारण त्यांचं कार्यक्षेत्र ओव्हरलॅप होत होतं, यांच्याशी सुद्धा पराभूत हे त्याला करावं लागलं, स्ट्रगल करावं लागलं. ही डिफिटेड ह्या संघर्षामध्ये. चोला किंग जे त्यावेळी एम्पायर स्ट्रॉंग होत होतं, ही डिफिटेड चोला किंग परांतका वन नावाचा, त्याला सुद्धा ह्याने डिफीट केलं आणि रामेश्वरम मध्ये त्याने एक विक्ट्री पिलर इरेक्ट केला. इरेक्टेड विजय स्तंभ, विक्ट्री पिलर ॲट रामेश्वरम. ओके, चोला साम्राज्याच्या विक्ट्री पिलर. त्यामुळे हे लक्षात ठेवा, कृष्ण तिसरा जो आहे, कोणत्या राष्ट्रकूट राजानं रामेश्वरमध्ये विजयस्तंभ उभा केला, तर तो कृष्ण तिसरा. पण ह्याच्या मृत्यूनंतर, कृष्ण तिसऱ्याच्या मृत्यूनंतर ह्याचे जे सगळे अपोनंट्स आहेत, चालुक्य, चोलास, हे सगळं एकत्र आले आणि त्यांनी याच्यावर हे केला. म्हणजे हा साधारणपणे 967ला याची डेथ झाली आणि इमिजिएटली याची डेथ झाल्यानंतर ऑल अपोनंट्स आफ्टर डेथ, कृष्ण तिसऱ्याची डेथ झाल्यानंतर त्याचे सगळे विरोधक एकत्र झाले किंवा त्यांनी आक्रमण केलं आणि त्यांनी जे हे मान्यखेत किंवा मालखेड कॅपिटल होती ती सॅक केली. मान्यखेत आणि बर्न टू ॲशेस, बेचिराग करून टाकली. ओके, इतका त्यांचा राग होता आणि तिथंच ह्या राष्ट्रकूट डिनास्टीचा एंड झाला, सगळे विरोधक एकत्र येऊन. तर अशा पद्धतीनं खूप दीर्घ कालावधीसाठी कर्नाटक आणि महाराष्ट्र आताचा रिजन जो आहे तो कोर एरिया ठेवून राष्ट्रकूट राजवटीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं राजकीय स्थैर्य या भागाला दिलं. जवळपास 200 वर्षे यांची राजवट चालली. देवर टॉलरंट आणि एकंदरीत जर यांचं हे करायला गेलं, आपण मूल्यमापन जर करायला गेलो राष्ट्रकूट राजांचं, तर देवर टॉलरंट इन देअर रिलिजियस व्ह्यूज आणि दे पॅट्रोनाइज्ड शैविझम, वैष्णविझम, जैनिझम ऑल्सो. आणखीन एक महत्वाची गोष्ट ह्या राष्ट्रकूटांच्या बाबतीत, दे अलाउड मुस्लिम ट्रेडर्स टू सेटल इन देअर एम्पायर अँड प्रिच देअर रिलिजन ऑल्सो. म्हणजे ह्या राजवटीनं मुस्लिम ट्रेडर्स जे आहेत, अरब ट्रेडर्स जे आहेत, त्यांना अलाव केलं सेटल, आणि फक्त अलाव नाही केलं तर त्यांना धर्मप्रसार करायला सुद्धा परवानगी दिली. म्हणजे
मॉस्क बांधायला परवानगी दिली, इतके ते टॉलरंट होते. आणि इथून इस्लामची भारतामध्ये खऱ्या अर्थानं हे चालू होतं, रुजायला सुरू होतं. तर त्याचं श्रेय राष्ट्रकूटांना सुद्धा जातं. देवर ग्रेट पॅटर्न्स ऑफ आर्ट अँड लेटर्स हे आपण बघितलेलंच आहे अमोघ वर्षाच्या काळात. ह्या काळामध्ये त्यांनी कन्नड आणि संस्कृत ह्या दोन भाषांना अतिशय प्रोत्साहन दिलं. त्याचबरोबर प्राकृत आणि अपभ्रंश लँग्वेज ह्याला सुद्धा त्यांनी प्रोत्साहन दिलं. तर अपभ्रंश ही एक लँग्वेज आहे, ही ट्रान्झिशनल लँग्वेज आहे. अपभ्रंश ह्या कालावधीमध्ये ह्याचा सारखा उल्लेख येतो. तर त्यावेळची जी प्राकृत होती याचं कन्व्हर्जन आताच्या ज्या हिंदी बोलीभाषा आहेत, हिंदी, गुजराती, बंगाली, ह्या सगळ्या भाषांचं मूळ प्राकृत आहे. तर ह्यांच्यामध्ये जे ट्रान्झिशन होताना ह्या भाषेनं जे स्वरूप घेतलं त्याला अपभ्रंश मानलं जातं. जनरली सुरुवातीला काय व्हायचं, हे व्हर्नाक्युलर लँग्वेज म्हणजे स्थानिक ज्या भाषा आहेत बोलीभाषा त्यांना अपभ्रंश म्हटलं जायचं. पण हे जे ट्रान्झिशन आहे कॉम्प्लेक्स प्राकृत त्याच्यातून सोपी सुटसुटीत बोलीभाषा ज्या तयार झाल्या, तर ह्या मधल्या फेजमधल्या ह्या इथून इथं ट्रान्झिशन होणाऱ्या या भाषेला अपभ्रंश म्हटलं जातं. आणि ह्या भाषेमध्ये सुद्धा बरंचसं साहित्य झालेलं आहे. इनफॅक्ट जैन लिटरेचर जे आहे रिलिजियस वाङ्मय जे आहे धार्मिक, ते ह्या अपभ्रंश भाषेत बरंचसं आहे. त्यामुळे अपभ्रंशात असा लिटरली मिनिंग बघायला गेलं तर ते करप्ट असं होतं, पण भाषेच्या दृष्टीनं जर बघायला गेलं तर अपभ्रंश मीन्स the transitional phase between Prakrit, complex Prakrit, and the currently spoken regional languages Hindi, Gujarati, Bengali, and Marathi also. So this was overall evaluation of uh, Rashtrakoot dynasty. So we have seen all the three dynasties in detail in this tripartite struggle. Along with Rashtrakuts, we had seen Gurjara Pratiharas, and we had also seen Palas of Bengal. आणि हे त्रिपक्षीय संघर्षामध्ये होते फॉर द कंट्रोल ऑफ कनौज. तर यामध्ये सर्वात पराक्रमी जास्त वेळा सगळ्यात जास्त पराभूत केलेले राष्ट्रकूट्स होते. पण ते तिथे राहत नव्हते, कनौजमधून रिटर्न यायचे. जास्त काळासाठी कनौजचा ताबा हा प्रतिहार आणि पालास यांच्याकडेच राहिलेला आहे. नाउ विल सी probably in the next session the general overview regarding life during these three kingdoms, म्हणजे आर्ट, आर्किटेक्चर, ॲडमिनिस्ट्रेशन, सोसायटी, ह्या गोष्टी आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघणार आहोत. सो दिस वॉज अ पार्ट विच वॉज नॉट continued in the last session due to some technical error that we completed.
In next session, we will see the general life, social life, and administration in the times of these three dynasties.